5 वर्षांपासून केवळ बदनामीचा प्रयत्न होतोय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कोर्टात विषय सुरू आहे त्यामुळे कोर्टात बोलू असंही ठाकरे म्हणाले। दिशा सालेन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आहे। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे। हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या। पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे। बोला ना, महाराष्ट्राबद्दल चर्चा करा। तुम्हाला बदनाम करायचा जो काय तुम्ही म्हणताय ना, मग तुम्ही सीबीआयला तेव्हा 70 दिवस का एंट्री दिली नाही? दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं। तुमचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही 70 दिवस तिकडे सीबीआयला बाहेर ठेवलं। सीबीआयला सुप्रीम कोर्टामार्फत महाराष्ट्रामध्ये चौकशी करायला यावं लागलं। हे सगळं का? कोणाला वाचवण्यासाठी? तू काय रात्री 2-3 वाजता बाहेर काय हे करायला जातो काय? महाआरती करायला जातोस? महाआरती करत होतास का 9 जूनला 8 जूनला? अरे सगळं बाहेर निघणार। अरे तेव्हा वडील होते म्हणून वाचलास तू। तुला जेल आम्ही तेव्हाही सांगत होतो त्याला जावंच लागणार, कारण का डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं नाव घेतलं। आता तर डायरेक्ट वडिलांनी त्यांचं नाव घेतलंय, म्हणून आता